म्हणजे आपण तुम्हाला परफेक्ट सिटी लाईट टाकतो का याच्यामध्ये तुम्हाला 16 PS ची पॉवर येते, त्याच्यानंतर स्पीड वाढतो. त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला 14.5 त्यानंतर करू शकतो. याच्याने तुम्हाला सिटीमध्ये सारखी गिअर चेंज करायची गरज नाही. त्यानंतर एक आपलं लोएस्ट सीट आहे. लोएस्ट सीट हाईटचा फायदा काय आहे, हाईटच्या जेवढी आरामशीर पोहोचतो आणि तिथे जमलेला पाहिजे आरामशीर पोहोचतो. त्याच्यानंतर येतं आपलं कॉम्पॅक्ट व्हील बेस. त्याच्याने तुमची जी स्टेबिलिटी आहे ती रोडवरती तुमची चांगली राहते. त्याच्याने तुम्हाला गाडीची पहिली जी गाडी आहे, पहिले जे फीचर आहे ते आपली प्रोजेक्टचा भेटला आहे. त्याच्याने तुम्हाला जी आपली विजिबिलिटी आहे ती चांगली मिळते. दुसरी आपली आहे UAD सस्पेन्शन. याच्याने तुमची जी स्टेबिलिटी ती रोडवरती चांगली होते. तिसरी जी आहे आपली ABS डुअल ABS आहे. त्याच्याने तुमची समजा स्पीडला तुम्हाला ब्रेकिंग चांगली एक्सपिरियन्स पाहिजे ते. चौथं आहे आपलं नॅव्हिगेशन. समजा तुम्ही अशा ठिकाणी गेले तुम्हाला लोकेशन माहिती नाही किंवा काही माहिती नाही, त्या ठिकाणी तुम्हाला नॅव्हिगेशन काम आहे. चौथी गोष्ट आहे तुम्हाला फुल डिजिटल मीटर येतो. आता युजली सगळ्याकडे आपल्या इथे फुल डिजिटल मीटर आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याकडे 4 व्हेरियंट आहे. ठीक आहे, पहिलं जे व्हेरियंट आहे ते आपलं आहे पल्सर N160 सिंगल चॅनल सिंगल ABS. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला पल्सर N160 डुअल चॅनल सिंगल सीट. त्यानंतर थोडंसं तुम्हाला जर ॲडव्हान्स पाहिजे असेल आणि सीटमध्ये कम्फर्ट पाहिजे असेल, स्पोर्टी लुक पाहिजे असेल, तर मग आपल्याकडे पल्सर N160 स्प्लिट सीटमध्ये डुअल ABS. ठीक आहे, आणि तुम्हाला अजून हायटेक फीचर पाहिजे, तुम्हाला फीचर वाईज जरा चांगली गाडी पाहिजे किंवा लुक वाईज चांगली पाहिजे, तर त्यानंतर आपण पल्सर UG म्हणजे अपसाईड आता ह्याच्यामध्ये आपल्याकडे टोटल 4 कलर आहेत. पहिला जो कलर आहे तो आपला ब्रुकिंग आहे, समोर जो बघतो. त्याच्यानंतर तो आपला पर्ल व्हाईट येतो. त्याच्यानंतर आपला पोलार ग्रीन ब्लू होतो. त्यानंतर आपला रेसिंग रेड आहे. असे आपल्याकडे हे 4 कलर अवेलेबल आहेत. आता मी जे तुम्हाला किती फीचर सांगितलं त्याचं स्पेसिफिकेशन सांगतो. हे जे आपलं प्रोजेक्टर हेडलाईट आहे, आता समजा तुम्ही गाडी चालवतो, तुमच्या समोर आता एक माणूस असेल एक 500 मीटरवरती एक 50 मीटरवरती, तुम्हाला तो दिसला पाहिजे. तर तो नॉर्मल LED दिसणार नाही. प्रोजेक्टर तुम्हाला विजिबल होईल. काय कारण प्रोजेक्टर जो असतो त्याचा थ्रो जास्त असतो आणि लॉंग असतो. बरं, त्यानंतर आपले UAD सस्पेन्शन. हे सस्पेन्शन का, कारण की जेव्हा तुम्ही 70-80च्या स्पीडला टर्न घेता किंवा हँडलिंग तुमची असते तेव्हा जो हँडलबार आहे त्याचा रिस्पॉन्स या सस्पेन्शनमुळे तुम्हाला चांगला मिळतो. त्याच्यानंतर येतं आपल्याला डुअल ABS आहे. ठीक आहे, हे आपले ABS आहे. समजा तुम्ही गाडी 80 किलोमीटरची स्पीडने चालवली किंवा तुम्ही चालवता तुमच्यामध्ये गाडी आली किंवा काय आली किंवा असं कोणी जरी मध्ये आलं तरी तर जी तुमची ब्रेकिंग आहे तुमची एफिशियन्सी राहते. आपली जी पुढची केस आहे ती तुमची 300 MPH दिसते. आता ती तुम्ही इंजिनकडे आला, इंजिन आपलं 16 PS पावर 14 स्पीड आणि टॉर्क हे दोन्ही तुम्हाला भरपूर आहे. त्यानंतर जो टँक आहे तो आपला 14 लिटरचा आहे. आता तुम्हाला कुठं लॉंग रूटला जायचं असेल किंवा हे तुम्हाला सांगतं त्याच्यामध्ये पेट्रोल भरायची गरज नाही. त्यानंतर सीटकडे बघितलं म्हणजे सीट जे आहे तुमच्या फॅमिलीसाठी पण कम्फर्ट आहे, तुमच्यासाठी पण कम्फर्ट आहे. आणि पहिली गोष्ट शॉर्ट आहे, दुसरी गोष्ट त्याची पोल्युशन थांबतं. ठीक आहे, त्याच्या खाली जर बघितलं तर तुम्हाला ते नाईट मोशन सस्पेन्शन, ते सस्पेन्शन आणि सीट त्या दोघांचं कॉम्बिनेशनमुळे तुमचं ते कम्फर्ट लेवल अजून एक्सट्रीम होतं. तुम्हाला वाटतं म्हणजे तुम्ही ऑलमोस्ट नाही म्हणलं तरी 300-350 किलोमीटर ह्याच्यावरती आरामात कवर करू शकता. त्याच्या खाली जर बघितलं तुम्हाला एकदम अंडर व्हेली सायलेन्सर. आता बाकीच्या कुठल्या गाड्यांना अंडर व्हेली सायलेन्सर येते आपल्याला का, कारण की आपल्याला सगळं ग्रॅव्हिटी आहे ती सेंटर ऑफ द मास आहे, आपण सायलेन्सर करायची. त्याच्याने काय होतं गाडी तुमची स्टेबल राहते. एक हायवे किंवा एक तुमचं पुढे जरी गेलं तरी स्टेबल राहते. आता मागं जर आलं तर मागचं जर टायर आहे तर आपलं वायडेड टायर दोन्ही पण आपलं वायडेड टायर तुम्हाला ग्रीप जास्त घेईल. रोडवरती तुम्ही चालू करता तुम्हाला ग्रीप जास्त घेईल. त्याच्यानंतर येतं टायर. आता समजा तुम्ही गाडी चालवली कसं आता स्कूटी लुक पण दिसायला पाहिजे आणि दुसऱ्यांना आपल्यामुळे त्रास पण नाही व्हायला. त्याच्यामुळे तुम्हाला टायर हवे लागतात. आणि जेव्हा तुम्ही गाडी चालवता तेव्हा तो शिकतं मागचं उभं नाही किंवा आपलं उभं नाही म्हणून तुम्हाला टायर हवे लागतात. आता जर टेल लाईट बघितली ठीक आहे, तर ही आपली LED आहे. आता नॉर्मल बल्ब आणि LED जो आहे तो रिफ्लेक्टिव्ह असतो. नॉर्मलपेक्षा फायदेशीर असतो. समजा तुम्हाला जर ब्रेक लावला तर लांबपर्यंत तुमचं रोड चालतं. जर त्या साईडमध्ये थोडं आलं तुम्हाला इथं ब्रेक साईडमध्ये गाडी वगैरे जाऊ नये. नंतर आपल्याला 5 स्पीड गिअरबॉक्स होतो. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही कम्फर्टेबल आणि तुम्हाला भरपूर एवढं आहे. त्यानंतर हे आपली यूज करतात. आता तुम्ही गाडी चालवतो ठीक आहे, फोन ड्रेन झाला काय झालं तर तुम्हाला कुठे चालू सोडून तर त्यावेळी तुम्ही गाडी तुमच्या चार्जिंग करू शकतो. आता जे डिजिटल आहे आता लोक तर फक्त आपल्यामध्ये ॲडव्हान्स फीचर आहे. पहिले जे फीचर आहे ते आपले मोड होते. ठीक आहे, समजा तुम्ही सिटीमध्ये गाडी चालवतो किंवा हायवेला गाडी
त्यानंतर इथे रेन मोड त्यावेळी तिथे रेन मोडमध्ये वापरतात. त्याच्यानंतर आता तुमचं ऑफरोड मोड समजा तुम्हाला ब्रेकची किंवा ऑफरोड त्यावेळी तुम्ही ऑफरोड मोड घेऊ शकता. समजा तुम्ही गाडी चालवू शकता, तुम्हाला आठवड्यावरून घेत होतं, तुम्हाला जे रेग्युलेशन पण भेटेल. त्यानंतर तुम्हाला नेव्हिगेशन तुम्ही गेले आठवड्यात तुम्ही फोन टाकणार मराठी पुढे जायचं तेव्हा तुम्हाला तिथे त्यांकडे नॅव्हिगेशन पण येतं. आता समजा त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणत नाही की गाडीमध्ये मला किती पेट्रोल आहे, किती गाडी आहे, तुम्ही तर काय त्याच्यामध्ये चेक करणार नाही किती त्याचं पण तुम्हाला एक तिथे सेन्सर येते. दुसरे होतं IS होते की 30 लिकून आलो तर पर किलोमीटरला किती घेते ते पण तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला येतं. आता आपल्या जे गाडीची वॉरंटी तुम्हाला 5 वर्ष किंवा 75,000 किलोमीटर असे तुम्हाला गाडीची वॉरंटी येते. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला गाडीमध्ये बिलकुल पण टेन्शन घ्यायची नाही. आणि दुसरी गोष्ट आपण टॉप 3मध्ये मॅन्युफॅक्चरिंगमध्ये येतो आणि टॉप 3 व्हीलरमध्ये येतो. त्याच्यामुळे इंडियाची आपल्या गोष्टी भरते. आणि त्यानंतर आपण जी बाईक सेल करतो ती 70 कंट्रीमध्ये सेल करतो. त्याच्यामुळे तुम्हाला त्याचे घ्यायची आणि जर तुम्ही एक्स्ट्रीम बघितली, ठीक आहे, एक्स्ट्रीममध्ये तुम्हाला प्रोजेक्टर हेडलॅम्प येत नाही. तुम्ही तुम्हाला प्रोजेक्टर हेडलॅम्प येत नाही. त्यानंतर तुम्हाला वेगळी सस्पेन्शन येत नाही, डोर येत नाही, या अशा गोष्टी त्याच्यामध्ये येत नाही. ठीक आहे.